नमस्कार भक्तांनो, बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज गुरुपुष्यामृत योग आहे, लक्षात ठेवा. तर सकाळी उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, उंबरठ्यावरची एक छोटी कृती मोठं भाग्य ठरते. ठीक आहे, या दिवशी तर आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. गुरुपुष्यामृत योग म्हणजे आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा क्षण. बाळूमामांच्या विचारानुसार मोठ्या पूजा विधी किंवा खर्च करण्याची गरज नाही. मन शुद्ध असलं की छोट्या कृतीतूनही मोठं फळ मिळतं. बाळूमामा पुढे सांगतात, उंबरठा म्हणजे घराची सीमा नाही, तो तुमच्या नशिबाचा दरवाजा आहे. सकाळी लवकर उठून स्वच्छ मनाने त्या उंबरठ्यावर एक छोटी वस्तू ठेवा. ती वस्तू काहीही असो. भक्तांनो, ती वस्तू काहीही असू शकते. हळद, कुंकू, फूल किंवा तांदूळ. हे अर्पण म्हणजे देवाला हाक आहे. माझ्या घरात सुख शांती येऊ दे, अशी प्रार्थना आहे भक्तांनो. जिथे श्रद्धा असते तिथे देव आपोआप येतो आणि जिथे नम्रता असते तिथे कृपा कायम राहते. उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू तुमच्या जीवनातील अडथळे भक्तांनो दूर करते. तसेच भक्तांनो, घरात प्रवेश करणारी प्रत्येक ऊर्जा आज सकारात्मक आणि शुभ बनते. गरीब असो किंवा श्रीमंत, देव फक्त भाव पाहतो, लक्षात ठेवा, सामर्थ्य नाही. आज केलेली ही छोटी कृती उद्याच्या मोठ्या आनंदाची बीज पेरते. भक्तांनो, कधीही स्वतःला कमी समजू नका. देव तुमच्या सोबत आहे, हे लक्षात ठेवा. गुरुपुष्य योग हा फक्त भक्तांनो योग नाही, तो तुमच्या नशिबाला उजाळा देणारा क्षण आहे भक्तांनो. तसेच आजच्या या पवित्र दिवशी फक्त एक छोटी कृती, उंबरठ्यावर श्रद्धेने ठेवलेली वस्तू तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. बाळूमामांचा संदेश आपल्याला सांगतो की भक्तांनो, श्रद्धा, मात्र नम्रता आणि विश्वास यांच्या जोरावर आपण आपलं जीवन सुंदर बनवू शकतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा योग्य वेळी केलेली छोटी कृतीच खऱ्या अर्थाने आयुष्य बदलते भक्तांनो. तसेच भक्तांनो, आजचा गुरुपुष्यामृत योग हा फक्त पंचांगातील योग नाही, तो आपल्या आयुष्याला वळण देणारा एक दिव्य क्षण आहे. बाळूमामांच्या मते भक्तांनो, देव मोठ्या दिखाव्यात नसतो, तो साधेपणा आणि श्रद्धेत असतो. भक्तांनो, उंबरठा म्हणजे फक्त लाकूड किंवा दगड नाही, तो तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा दरवाजा आहे. जसं तुम्ही उंबरठा ओलांडून घरात जाता, तसं नशीबही त्या उंबरठ्यावरून आत येतं. भक्तांनो, आजच्या या पवित्र सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून मन शांत ठेवून उंबरठ्याजवळ आपल्याला जायचं आहे भक्तांनो. तसेच त्या ठिकाणी नम्रतेने डोकं टेकवा, कारण तिथेच लक्ष्मीचं आगमन होतं. उंबरठ्यावर एक छोटी वस्तू ठेवा. हळद, कुंकू, तांदूळ, फूल किंवा एक नाणं ठेवा. ही वस्तू मोठी असण्याची गरज नाही भक्तांनो, पण तुमचा विश्वास मोठा असायला पाहिजे. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर हळद ठेवली तर भक्तांनो उंबरठ्यावरती घरात आरोग्य येतं. कुंकू ठेवले तर सौभाग्य वाढतं. तांदूळ ठेवले तर धनधान्य कमी भक्तांनो कधी पडत नाही. आणि फूल ठेवले तर घरात आनंद फुलतो. नाणं ठेवले तर लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि दारिद्र्य हळूहळू दूर होतं भक्तांनो. तसेच ऊर्जेचा नियम बाळूमामांनी एक गूढ विचार इथे सांगितलेला आहे. जिथे उंबरठा स्वच्छ असतो तिथे नकारात्मक शक्ती थांबतात, लक्षात ठेवा. जिथे उंबरठ्यावर श्रद्धा असते
तिथे देव स्वतः पाऊल ठेवतो. तुम्ही ठेवलेली वस्तू ही फक्त वस्तू नसते, ती तुमच्या इच्छेची आणि प्रार्थनेची ओळख असते. भक्तांनो, आज जर काहीच केले नाही तरी चालेल, पण ही एक कृती नक्की करा. कारण देवाला वेळ लागत नाही, फक्त तुमची तयारी आणि विश्वास लागतो. तसेच उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू तुमच्या अडचणींचं रूपांतर संधीमध्ये करते. घरात भांडण कमी होतं. घरात आपल्या भांडण कमी होतात, मनात शांती वाढते. भक्तांनो, त्या हळूहळू मार्गी लागतात. ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्या हळूहळू मार्गी लागतात. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. तसेच बाळूमामाने एक आपल्या सर्व भक्तांना खोल उपदेश दिलेला आहे. कधीही देवाकडे मागताना घाई करू नका. त्याचं देणं नेहमी योग्य वेळी येतं. आजची कृती म्हणजे बीज आहे आणि उद्याचं सुख म्हणजे त्याचं फळ आहे. लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलायला मोठी पूजा लागत नाही, एक छोटा विश्वास पुरेसा असतो. भक्तांनो, तसेच उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे तर आपल्या घराचा उंबरठा कायम आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. त्यावर भक्तांनो उपाय भक्तांनो करायचे आहेत. त्याचा आदर करायचा आहे. त्यावर पाय मारायचा नाही आपल्याला, कारण तीच तुमच्या घराची मर्यादा आहे. तसेच बाळूमामा पुढे सांगतात, गुरुपुष्य अमृत योग हा देवाने दिलेला एक संधीचा दिवस आहे. आज जर तुम्ही श्रद्धेने उंबरठ्यावर एक छोटी वस्तू ठेवली तर ती तुमच्या आयुष्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात होऊ शकते. तसेच बाळूमामा आपल्याला पुढे शिकवतात की, अरे माझ्या बाळांनो, श्रद्धा, साधेपणा, योग्य वेळ आपल्याला ठेवले तर आपल्याला बदल हा आपलं नशीब 100% ह्या बदलामुळे घडणार आहे. तसेच लक्षात ठेवायच्या गोष्टी आपल्याला मामांनी सांगितलेल्या आहेत. तर मोठ्या गोष्टी न करता लहान कृतीतूनच आयुष्य बदलतं. लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, नशीब बदलण्याचा अदृश्य दरवाजा मामांनी ते एक चांगला उपाय आपल्याला सांगितलेला आहे. गुरुपुष्य अमृत योग हा फक्त शुभ वेळ नाही, तो तुमच्या जीवनातील वळण घेण्याचा क्षण आहे. बाळूमामांच्या विचारानुसार देव तुमच्या घरात येतो की नाही हे ठरवणारी जागा म्हणजे उंबरठा. तसेच उंबरठा हा 2 जागांना जोडणारा पूल आहे. एक बाहेरचं जग आणि एक तुमचं स्वतःचं. भक्तांनो, घर बाहेरचं जग संघर्षाने भरलेलं असतं आणि घर हे शांततेचं स्थान असतं. आजच्या या दिवशी जेव्हा गुरुपुष्य योगाची शक्ती सक्रिय असते भक्तांनो, तेव्हा उंबरठ्यावर केलेली छोटी कृती तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. भक्तांनो, तुम्ही जेव्हा उंबरठ्यावर काही ठेवता तेव्हा तुम्ही फक्त वस्तू ठेवत नाही तर तुमचं भाग्य तिथे आमंत्रित करत असता. लक्षात ठेवा, उंबरठा म्हणजे ज्याचं मन स्वच्छ आहे त्यालाच आत येऊ दे. म्हणून आज जर तुम्ही श्रद्धेने एक फुल त्या उंबरठ्यावरती ठेवलं तर तुमच्या आयुष्यात आनंद फुलायला सुरुवात होते. भक्तांनो, जर तांदूळ ठेवले तर अन्नाची आणि पैशाची कधी कमतरता भासत नाही. तसेच ऊर्जा आणि कर्म यांचा संबंध आपल्याला बाळूमामांच्या संदेशानुसार, बाळूमामांच्या विचारानुसार ते सांगितलेलं आहे. बाळूमामा सांगतात, भक्तांनो, जसं तुम्ही विचार करता तशीच ऊर्जा तुमच्याकडे येत असते. उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू म्हणजे तुमच्या विचारांची दिशा ठरवणारा संकेत आहे. जर मनात शंका असेल तर परिणामही अर्धवट मिळतो, पण जर विश्वास पूर्ण असेल भक्तांनो तर देवही तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. तसेच भक्तांनो, जीवनातील अडचणी कशा दूर होतात तर कधी कधी आयुष्यात सर्व काही थांबलेलं वाटतं. काम होत नाही, पैसा टिकत नाही, घरात वाद वाढतात. हे सगळं नशिबाचं नाही तर घरात येणाऱ्या ऊर्जेचा परिणाम असतो. लक्षात ठेवा, आज उंबरठ्यावर आपण श्रद्धेने ठेवलेली वस्तू
त्या नकारात्मक ऊर्जेला त्या थांबवत असतात. लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हा उपाय. ती सकारात्मक लहरी निर्माण करते, ज्या तुमच्या जीवनाला हळूहळू बदलतात. बाळूमामा एक वेगळा उपदेश ते आपल्या भक्तांना देतात. भक्तांनो, देवाला मोठे नैवेद्य लागत नाही. भक्तांनो, त्याला तुमचं मन हवं असतं. आज जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर देव तुमच्या शब्दांपेक्षा भावना ऐकत असतो. उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं प्रतीक आहे. भक्तांनो, इथे बाळूमामा एक गुपित महत्वाचा संदेश सांगतात. ही कृती करताना भक्तांनो, ही कृती करताना कोणालाही दुखवू नका. कारण भक्तांनो, शांतपणे आणि मनात देवाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. कारण जे कार्य प्राप्त असतं, गुप्त असतं, त्याचं फळ अधिक शक्तिशाली असतं. भक्तांनो, मामांनी इथे एक अंतिम गुढ संदेश सांगितलेला आहे. मामा सांगतात, भक्तांनो, गुरुपुष्य अमृत योग हा फक्त दिवस नाही, तो एक ऊर्जा आहे जी तुमच्या जीवनाला स्पर्श करते. भक्तांनो, तसेच आज जर तुम्ही उंबरठ्यावर श्रद्धेने एक छोटी वस्तू ठेवली तर ती तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवीन संधीचे दरवाजे उघडून ठेवते. बाळूमामांचा संदेश ते सांगतो, अरे माझ्या बाळांनो, देव मोठ्या गोष्टीत नाही, तो छोट्या श्रद्धेत लपलेला असतो. लक्षात ठेवायच्या गोष्टी भक्तांनो, मामा सांगतात, उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू छोटी असते पण तिचा परिणाम आयुष्यभर मोठा असतो. लक्षात ठेवा. भक्तांनो, शीर्षक इथे बाळूमामांनी शीर्षकाच्या रूपामध्ये उंबरठा बदलला की नशीब बदलतं, बाळूमामांचा अंतरंग संदेश इथे सांगितलेला आहे आपल्याला मामांनी. गुरुपुष्य अमृत योग हा फक्त शुभ मुहूर्त नाही, तो स्वतःकडे पाहण्याचा आणि बदल घडवण्याचा दिवस आहे. बाळूमामा सांगतात, भक्तांनो, उंबरठा फक्त घराचा असतो. भक्तांनो, उंबरठा फक्त घराचा नसतो, तो तुमच्या विचारांचा, सवयींचा आणि निर्णयांचा देखील असतो. तसेच बाळूमामांचा संदेश वेगळ्या अर्थाने इथे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही रोज उंबरठा ओलांडता, पण कधी त्याचा अर्थ समजून तुम्ही घेतला आहे का? बाहेर पडताना तुम्ही चिंता घेऊन जाता आणि आत येताना तीच चिंता घरात आणता. आजचा दिवस सांगतो, उंबरठ्यावरच नकारात्मकता सोडून द्या. घरात प्रवेश करताना फक्त आनंद आणि शांतता घेऊन या. भक्तांनो, वस्तू ठेवण्यामागचा खरा अर्थ, उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू म्हणजे तुमच्या मनाला दिलेला एक संकेत आहे. भक्तांनो, आता मी बदलायला तयार आहे हा संदेश तुम्ही स्वतःलाच देत असता. फुलं ठेवणं म्हणजे मी माझ्या आयुष्यात सौंदर्य स्वीकारतो. तांदूळ ठेवणं म्हणजे मी समाधान आणि कृतज्ञता स्वीकारतो. नाणं ठेवणं म्हणजे भक्तांनो, मी मेहनतीचं फळ स्वीकारायला तयार आहे. भक्तांनो, बाळूमामांचा वास्तवाशी जोडलेला विचार इथे त्यांनी आपल्याला भक्तांना सांगितलेला आहे. फक्त उंबरठ्यावर वस्तू ठेवून काहीच होणार नाही. जर तुमचे विचार तसेच राहिले तर भक्तांनो, देव मदत करतो. पण आधी तुम्ही स्वतःला बदलायला हवं. आज जर तुम्ही ठरवलं, मी राग कमी करेन, संयम ठेवेन, तर हाच खरा गुरुपुष्य योगाचा लाभ भक्तांनो आहे. जीवन बदलण्याची खरी सुरुवात उंबरठ्यावरती कृती ही फक्त सुरुवात आहे. खरा बदल तुमच्या वागण्यात दिसायला हवा. घरात प्रेमाने बोला, आई वडिलांचा आदर करा, ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांना माफ करा, मनातून माफ करायला शिका. हेच खरे उपाय आहेत जे तुमचं नशीब बदलतात. बाळूमामा पुढे शिकवतात, सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, लोक देवाकडे खूप काही मागतात पण स्वतः काही बदलायला तयार नसतात. आज देवाकडे मागण्यापेक्षा स्वतःला एक वचन द्या. भक्तांनो, मी चांगला माणूस बनेन, हेच सर्वात मोठं अर्पण आहे.
मामांनी इथे गुपित संदेश सांगितलेला आहे, सत्य सांगितलं आहे. अरे माझ्या बाळांनो, उंबरठ्यावरती ठेवलेली वस्तू काही वेळाने निघून जाईल, पण आज घेतलेला संकल्प कायम राहू शकतो आणि तोच तुमच्या आयुष्याचा खरा बदल आहे. अंतिम संदेश ते भक्तांना आपल्याला बाळूमामांनी सांगितलेला आहे. गुरुपुरुषामृत योगाचा खरा अर्थ बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू ही फक्त एक प्रतीक आहे भक्तांनो, पण त्यामागचा बदल तो तुमच्या विचारात आणि कृतीत असायला हवा. बाळूमामांचा खरा संदेश असा आहे, नशीब बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला भक्तांनो. लक्षात ठेवा भक्तांनो, देव तुमच्यासाठी दार उघडतो, पण आत पाऊल तुम्हालाच टाकावं लागतं, लक्षात ठेवा. असेच बाळूमामांचे भावनिक दैवी संदेश आणि वैचारिक दैवी विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भक्तांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.